नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। रामकृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि 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 जय जय राम हरि जय 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 राम जय 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 राम कृष्ण जय जय राम हरि हरि रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा
तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर त्वहा विठ्ठल बरवा ओ त्वहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तो विठ्ठल बरवा बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर त्वहा विठ्ठल बरवा त्वहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तो विठ्ठल बरवा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत
माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाबा कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणो कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव उद्धराय जन जड जीव उद्धराय जन जड जीव वाढावया सुख भक्ती भाव धर्म 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 कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव उद्धराय जन जड जीव उद्धराय जन जड जीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी 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 तैसे तुम्ही जगी संत जन कैसे तुम्ही जगी संत जन कैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा धराया जन जीवा विठोबा रखुमाई विठोबार कुमारी बार कुमारी जय जय विठोबार 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 कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार जय 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 विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी पहिली चाल श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय संगीत अलंकार संजयजी महाराज देवसरकर आणि संगीत विशारद धनवय कुमारजी महाराज यांची पहिली चाल होईल. हेलो हेलो तुम्ही संत माय तुम्ही संत माय बाबक भावत तुम्ही संत माय
तुम्हें संत माय बाप कृपा तुम्हें संत माय कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कायमे पतित कृतवानु कायमे कायमे पतित गाय में पतित कीर्तिवान गाय में पतित कीर्तिवान अवतार तुम अवतार तुम दराया कारण हे अवतार तुम कायमी पतित कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कायमी काय मी पतित 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 कीर्तिवानु अवतार तुम अवतार तुम धरा या करण अवतार तुम धरा या करण अवतार तुम धरा या करण अवतार अवतार तुम या जन उदराया जन
बुधराया 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 जन बुधराया बुधराया जन बुधरा बुधराया जन बुधराया बुधराया जन हे बुधराया जन जड़ जीवा क्या बात है वाह वाह बुधराया बुधराया जन जन राया जन राया जन जन जड़ जीवा 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 जी उदराया जन उदराया जन उदराया जन उदराया जन जड़ जीवा उदराया जन जड़ जीवा उदराया जन उदराया जन उदराया जन उदरा उदराया जन जड़ जीवा उदराया जन जड़ जीवा उदराया जन जन जड़ जीवा उदराया जन जन
उदराया जन उदराया जन उदराया जन उदराया उदराया जन उदराया जन उदराया जन जड़ जीवा अवतार तुम अवतार तुम धराया कारण अवतार तुम ये तुम अवतार तुम अवतार तुम विठ्ठल 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 क्या बात है विठ्ठल 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 कुंडलिकावतार ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय मोतीराम महाराज की जय मारुति महाराज की जय विठ्ठल 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 तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणो अवतार तुम्हा दराया कारण उद्धराया जन जड जीव वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण
उद्धराया जन जड जीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया करण उद्धराया जन महादोषी विठाल विठाल विठाला 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 बोला कुंडली कवरते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव राम पंढरीनाथ भगवान की जय पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या हो यावर करी संताच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पाया वरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या भगवान पांडुरंगाच्या समोर माता चंद्रभागेच्या पवित्र कुशीमध्ये या भूवैकुंठ पंढरी क्षेत्रामध्ये भव्य दिव्य चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह कृष्णलीला अमृत सोहळा भजन कीर्तन महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजक रामायणाचार्य नामदेव महाराज लबडे पंढरपूरकर, कथाप्रवक्ते भागवताचार्य केशव महाराज उखळीकर, ज्या निमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला
ते म्हणजे आपले मोठे बाबा शांतीब्रह्म हरिभक्तीपरायण मारुती महाराज कुरेकर जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची बाबांच्या प्रीत्यर्थ ज्याला आपण सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा असं नाव दिलेलं आहे, त्याचबरोबर नामदेव महाराजांचे आजोबा गाथा मूर्ती रामरावजी महाराज रामभाऊजी महाराज यांचाही षष्टाब्दी सोहळा काय म्हणावं गुरुपूजन सोहळा, त्याचबरोबर रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांचा 61वी गुरुपूजन सोहळा, हा त्रिवेणी संगम या माता चंद्रभागेच्या पवित्र कुशीमध्ये सुरू आहे, चालू आहे. या प्रसंगी उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, आदरणीय सर्व महाराज मंडळी, आदरणीय सर्व गुणीजन मंडळी, आदरणीय सर्व भजनी मंडळी, या पंढरपूर क्षेत्रातील संत महंत फडकरी, महान महान साधू संतांचे वंशज, सिद्ध साधक, ऋषी मुनी आणि माता भगिनी, विठाल 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 विठाल. आपण एवढ्या बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थिती आमचे थोरले बंधू नामदेव महाराज पंढरपूरकर यांच्या विनंतीला मान देऊन एवढ्या बहुसंख्येनं आपण इथं उपस्थित झालात. वास्तविक आपणा सर्व ज्ञानवंतांच्या समोर माझा सेवा करण्याचा अधिकार नाही, पण नामदेव महाराजांनी ही माझ्यावर जिम्मेदारी टाकलेली आहे. तेही नातू आहेत आणि मीही नातू आहे. थोरले बंधू म्हणायचं कारण म्हणजे ते रामभाऊ महाराजाचे नातू आहेत आणि मी मारुती महाराजाचा नातू आहे. ते प्रभू रामचंद्राचे सेवक आहेत, मी मारुतीरायाचा सेवक आहे. विठाल 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 विठाल. माझी परीक्षा आहे आज. माझे जे इथं सर्व साधक मंडळी, माझे मित्रमंडळी बसलीत, सर्व उभे आहेत. त्यांना माहिती आहे की आता माझी परिस्थिती काय झाली असेल, पण मी इथं जे उभा आहे एकच आपल्या समोर शब्द म्हणतो, ना तरी बालक बोबडा बोले, का वाकुडा विचुका पाऊली, या न्यायानं ते चोज करोनी माऊली जीवी. विठाल 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 म्हणून बालकाचे शब्द ऐकण्यासाठी ही सर्व आदरणीय महाराज मंडळी, गुरुजन वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मला मनापासून आनंद झाला. माझ्या जीवनातला फार मोठा पर्वकाळच आहे मी असं समजेन. एवढ्या महान विभूतीच्या या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यामध्ये माझ्यासारख्या बालकाला सेवा करण्याचा योग येतो. माझ्या काहीतरी बापजाद्याची पुण्य आहे. विठाल 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 विठाल. एवढ्या या निवडणुकीच्या दरम्यान एवढा बहुसंख्येनं इथं समाज येईल अशी माझीही संकल्पना नव्हती, मलाही खात्री नव्हती. उभ्या आयुष्यामध्ये गुरुवर्य रामभाऊ महाराजांनी दिलेलं समाजाला प्रेम आणि त्याचबरोबर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून
आपलंही आयुष्य समाजाला समर्पित करणारे आमचे नामदेव महाराज, त्यांच्या दोघांच्या प्रेमाची ही पावती आहे. विठाल 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 हो, म्हणून या ठिकाणी मी सेवेसाठी उभा आहे. इथं अशी नावं आहेत, माझ्या डोळ्यासमोर अशी नावं आहेत तिथं. आता ती जर नावं घेत गेलो मी, मला कठीण होईन असं वाटते. पण हे सर्व माझ्याकडं कृपादृष्टी करून मला आशीर्वाद देतील अशी आशा बाळगतो, सेवेला आरंभ करतो. विठाल 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 विठाला विठाला विठाल विठाल माझ्यावर अंतःकरणातून प्रेम करणारे पांडुरंगाचे पुजारी एकनाथ आप्पा दिवाणजी हे या ठिकाणी पांडुरंगाचाच प्रसाद घेऊन माझ्यासाठी आलेत. आता मला शक्ती आली जरा बोलायला. विठाल विठाल बाबांच्या बद्दल आणि नामदेव महाराजांच्या आजोबाबद्दल आणि ढोक महाराजाबद्दल हे जे तीन महान समाजाला मिळालेले हे जे महापुरुष आहेत, त्यांचं शब्दात मला वर्णन करता येत नाही. एकच एक इच्छा व्यक्त करील पांडुरंगाच्या पुढे. अकल्पायुष व्हावे तया कोळा माझी आस कळा हरीच्या दाता, माझी आस कळा हरीच्या दाता. ओ अकल्प आयुष व्हावे तया कोळा माझी आस कळा हरीच्या दासा, माझी आस कळा हरीच्या दासा. अकल्प आयुष व्हावे तया कोळा माझी आस कळा हरीच्या दासा. चला 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 माझी आस कळा हरीच्या दासा, माझी आस कळा हरीच्या दासा. अकल्प आयुष व्हावे तया कोळा माझी आस कळा हरीच्या दासा, माझी आस कळा हरीच्या दासा, माझी आस कळा हरीच्या दासा. हो, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा. खूप आयुष्य मिळावं यांना, कारण जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेनं संबंध महाराष्ट्र घडवलाय. फार मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये. अतिमहत्वाचं योगदान आहे आपल्या मारुती बाबांचं, फार मोठं मोलाचं योगदान आहे. आम्ही कधीही विद्यार्थी विसरू शकत नाहीत. आमची कातडी सोलून जरी त्यांच्या पायाला चप्पल केली तरीही त्यांचे उपकार फिटणार नाहीत. विठाल 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 म्हणून अशा महान महापुरुषाच्या या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यामध्ये आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. तुम्हा सर्व ज्ञानवंतांच्या समोर हा भगवान पांडुरंगाच्या समोर संतपर प्रकरणातील अभंग का घेतला या महात्म्याचं वर्णन व्हावं एवढीच माझी अपेक्षा होती. नाहीतर इथं तोंडात आला होता मला अभंग भगवंताचंच वर्णन करावं म्हणून.
या अभंगाचा उद्देशच एवढा आहे. विठाल विठाल अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय महात्म्याचं वर्णन करतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू. संतांना महाराजांनी मायबापाची उपमा दिलेली आहे. संत कसे आहेत? मातृवत समाजावर प्रेम करतात. आदरार्थी शब्द आहे. तुम्ही सहसा जगद्गुरु तुकोबरायातली संतपर प्रकरणातील अभंग ज्ञानोबरायाकडे पाहूनच लिहिले असावेत. विठाल विठाल एका मोठ्या महात्म्याने शब्द एका कीर्तनात वापरलेले मी आपल्या समोर ठेवतो. ज्या ज्यावेळी जगद्गुरु तुकोबराय संतपर प्रकरणातील अभंग लिहायला बसायचे त्या महात्म्याने सांगितलं जगद्गुरु तुकोबरायाचं तोंड आळंदीकडे असायचं. जगात एकमेव मंदिर आहे. त्या मंदिराची उंची 15 किलोमीटर आहे. पाया आळंदीमध्ये आहे आणि कळस देहूमध्ये आहे. विठाल विठाल तुम्ही शब्द वापरलाय. तुम्ही संत मायबाप कृपावंत मातृवत समाजावर प्रेम करतात संत. तरी सुद्धा पुढे शब्द का वापरला असावा? कृपावंत. याचा अर्थ आईवडिलाच्या प्रेमात कुठंतरी त्रुटी दिसली असावी तुकोबरायाला. आईवडील प्रेम करतात नाही असं नाही. साधूला देऊन पाहिली तुकोबरायाने उपमा, पण ती उपमा कमी पडली कुठंतरी. काही काही संशोधनातून जगद्गुरु तुकोबरायाला असे आई वडील दिसले की प्रेमळ नाहीत, कृपावंत नाहीत, कृपण दिसून आले. असे काही आई वडील आहेत जगामध्ये आपल्या मुलावर आपल्या मुलाबाळावर प्रेम करत नाहीत. आपल्या मुलाबाळाच्या नरडीचा घोट घेतात असे काही काही मायबाप आहेत. त्यापैकी एक उदाहरण आहे आईचं उदाहरण म्हणजे सर्पिणीचं उदाहरण आहे. सर्पिण व्याल्यानंतर जी काही तिचे ते तिथे अंडे पडतात ती थोड्या अंतरावर निघून जाते. पोट रिकामं होते. भुकेनं व्याकुळ झालेली ती सर्पिण ज्यावेळेस त्याच रस्त्यानं परत येते तोपर्यंत त्या अंड्यातून पिल्लं बाहेर पडलेली असतात. पोटाचा दहा आणि ती पिलं दिसल्यानंतर ती काही विचार करत नाही. त्या मुलाची हत्या करते आणि आपल्या पोटाची खळगी भरते. ती माया बाप जरी सर्पिणी का बोका त्यांच्या संगे सुखा न पवे बाळ त्यांच्या संगे सुखा. माया बाप जरी सर्पिण की बोका त्यांच्या सवे सुखा न पावे बाळ. भले भले त्यांच्या सवे सुखा. माया बाप जरी सर्पिणी का बोका माया बाप जरी सर्पिण की बोका. माया बाप जरी सर्पिणी का बोका. सर्पिणी का बोका. माया बाप जरी सर्पिणी का बोका त्यांच्या सवे सुखा न पवे बाळ त्यांच्या संगे सुखा. माया बाप जरी सर्पिणी का बोका त्यांच्या सवे सुखा न पविजय बाळ. माय बाप जरी सर्पिण की बोका
त्याच्या सवे सुखा न पवे बाळ. आईचं उदाहरण आहे, वडीलही तसेच आहेत. मांजर व्याल्यानंतर, प्रसूत झाल्यानंतर 7 घर बदलते असं लोक म्हणतात. बरं, किती का बदलणार, तिचा उद्देश काय हा महत्वाचा आहे. कोणत्या उद्देशानं? एकच, फक्त बोक्याला जर पत्ता लागला, त्याला कळत नाही की आपल्या पोटची लेकरं आहेत म्हणून, हिंसा करते ती, हत्या करतो तो. वडील असून सुद्धा असे आई वडील जगामध्ये काही काही अपवाद म्हणून महात्म्याला दिसले, आणि म्हणून जास्तीचा शब्द टाकला कृपावंत. विठाल विठाल अशा आई वडिलाच्या सहवासामध्ये काय सुखी राहणार आहेत मुलं बाळ. त्याच्या सवे सुखा न पवे बाळ. आईचंही प्रेम आहे, अंतिम क्षणाला ते प्रेम कुठंतरी संपुष्टात आलेलं महात्म्याच्या निदर्शनास आलं. अंतिम टप्पा. कृष्णलीला अमृत चालू आहे आमच्या दादांचं. नाव बदलायला पाहिजे, केशवलीला अमृतच आवश्यक आहे. नाव दुसरं ठेव, केशवलीला अमृत. खरंच आहे होते. बरेच कीर्तनही ऐकले त्यांचे, बऱ्याच कथाही ऐकल्या. कुठून भांडवल येते की काय नाही, दुसरंच भांडवल काढतात काहीतरी. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा आशीर्वाद आहे. विठाल विठाल. मी त्यांना जवळून ओळखतो, त्यांच्या बोलण्यातले नेहमीचे शब्द आहेत हे. मी कसा आहे, का आहे, माझं मला माहिती आहे म्हणले, पण मला आशीर्वाद फार मोठा आहे. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आपण ऐकत आहात. आजच कथा ती निघाली. कळंबाच्या झाडावरून भगवंताने ज्यावेळेस कालिया डोहामध्ये उडी मारली, ही वृत्त वाऱ्यासारखं गोकुळामध्ये पसरलं. ही बातमी यशोदा मैयाच्या कानावर पडली. कृष्ण कालिया डोहामध्ये बुडाला. क्षणार्धात यशोदा तिथं धावली. संपूर्ण लोक यशोदेची विनंती करू लागले की मैया, देव आहे, देवाला काही होत नाही. माझा कन्हैया बुडा, मला जगायचं नाही म्हणले, आता मला वाचायचं नाही. माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? जेवढा वेग यशोदेचा पाण्याच्या दिशेनं, यमुनेच्या दिशेनं होता, तेवढ्या वेगानं लोक तिला अडवण्याचा प्रयत्न करू लागले. शेवटच्या क्षणाला ज्यावेळेस यशोदा मैया त्या डोहापर्यंत आली, भगवंत बुडाला गेले होते, बराच वेळ झालेला होता. उडी मारली का मग यशोदा आई साहेबांनात. शेवटच्या क्षणी यशोदा मैयाच्या असं लक्षात आलं, शेवटी आपल्याही शरीराचा विचार करावा लागेल म्हणजे. क्षणार्धात यशोदा मैया पावला पावलानं पाठीमागं सरगू लागली. बाबा मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माया पाऊला पाऊली. देखून या घाली आपुले अंग, देखून या घाली आपुले अंग, देखून या घाली आपुले अंग, देखून या घाली आपुले अंग. हो. मागे सरे माय पाऊला पाऊली, आपुलेची घाली धाके अंग. एखादा शब्द होते कमी जास्त, पण गुरुजीच्या समोर एखादा शब्द जरी चूक म्हणला, त्याने चूक मान्य करावी, सुधारणा होती त्याच्यात. आणि मी नेहमी मला जे येते ते उघडपणे म्हणतो, म्हणजे आपलं जर चुकलेलं असेल ना, आपली सुधारणा होती, नाही तर ते तसंच आंघोळणी पडते. विठाल विठाल. अंतिम टप्प्यामध्ये
गोकुळामध्ये यशोदाई साहेबाने भगवंताला वाचवण्यासाठी उडी मारली नाही. शेवटी ही आईची व्यथा आहे. मागं सरकल्या यशोदाई साहेब. अंतिम टप्प्यात आईही बाळावर प्रेम करते, नाही असं नाही, पण प्रेम तिचं कुठंतरी संपुष्टात आलं. साधू संतांच्या निदर्शनात आलेला विषय आहे. आणि म्हणून आई वडील प्रेम करतात नाही असं नाही, तरी सुद्धा महात्म्याचं प्रेम सांगण्यासाठी महाराजांनी जास्तीचा शब्द टाकला. कृपावंत. साधू जसे कृपावंत असतात, साधू जसे साधकाविषयी कृपाळू असतात, तसे या सृष्टीतच कोणी नाही. विठाल विठाल विठाल. ना आई वडील कृपाळू असतात, ना इतर कोणते नातेवाईक कृपाळू असतात. नातेवाईकाला साधूची सर येत नाही, म्हणून तुम्ही संत. मायबाप कृपावंत. आई वडिलाचं प्रेम आहे मुलावर, नाही असं नाही, पण साधूच्या प्रेमाची सर येत नाही. पण जास्तीचा शब्द टाकावा लागला. कृपावंत. साधू संत किती कृपाळू असतात, हजारो प्रमाण आहेत. त्यातले त्या ज्ञानोबरायाच्या बाबतीमध्ये महाराज म्हणले ना, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार. टाळ 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 टाळ. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. ओढू नका ओढू नका. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. दया वारंवार. बोलो जा बोलो जा बोलो जा बोलो जा. दया नमस्कार वारंवार. नमस्कार वारंवार. दया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार. 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 हो, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार. संत कृपाळू असतात. आणि म्हणून कायमी पतित कीर्तिवाणो. संतांची कीर्ती शब्दात वर्णन करता येत नाही. दोन प्रकारची कीर्ती या जगामध्ये, एक अपकीर्ती आणि दुसरी सत्कीर्ती. साधू जे असतात, साधू या जगामध्ये त्यांचा जो जीवनाचा हेतू आहे, जगण्याचा एकच हेतू आहे. तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे. सत्कीर्तीने या ठिकाणी जीवन जगत असतात. त्यांची कीर्ती या जगामध्ये माणसं वर्णन करतात येत नवल नाही. कोण सांगायास गेले होते देश देश. चाले वाऱ्या हाती माप. समर्थ तो माझा बाप. टाळ 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 टाळ. सांगायास गेले होते देश देश. चाले वाऱ्या हाती समर्थ तो माझा बाप. हो, कोण सांगायास
गेले होते देशोदेश चाले वाऱ्या हाती माप समर्थ तो माझा बाप वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुखे त्यांचे नारायण कीर्ती मुखे त्यांचे नारायण कीर्ती मुखी माप चाले सज्जनाचे हो कीर्ती मुखी त्यांचे हो कीर्तिमुखी त्यांचे नारायण वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुखे नारायण ओ फडकरी आहेत सगळे असं आहे ना मग काय नाही तुम्ही एखाद्यावर घ्या ना आम्हाला ऍडजस्ट करू मग काय विठाला विठाला वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्याचे नारायण वाऱ्यासारखे त्याची कीर्ती पसरत असते कारण त्यांची कीर्ती या जगामध्ये का होते त्याचं एकच कारण आहे उभय लोके उत्तम कीर्ती देव चित्ती राहिली या भगवंताला हृदयात जागा दिल्यामुळे उत्तम कीर्ती त्यांची होत असते त्यांच्या जीवनाचा हेतूच तो आहे उत्तम कीर्ती त्यांच्या जीवनाचा अंतिम टप्पाच आहे तो जीवनामध्ये उत्तम कीर्ती ते जीवनामध्ये प्राप्त करत असतात ज्या दिवशी एकदा तरी त्यांच्या कीर्ती थोडीशी डळमळपणा आला त्या दिवशी ते शेवटचा श्वास घेत असतात जाणतेने तवची जी यावे जव अपकीर्ती अंगाने यावे विठाल विठाल ते त्या दिवशी स्वतःला संपून टाकत असतात जिवंतच तोपर्यंत राहतात उत्तम कीर्ती पाठीमागे शिल्लक राहिली पाहिजे आणि उत्तम कीर्ती त्यांची शिल्लक का राहते त्याचं एकमेव कारण भगवंताला हृदयात साठवलं असल्यामुळे त्यांची कीर्ती वर्णनच करता येत नाही वर्णनच करता येत नाही आणि म्हणून त्या संबंध त्यांच्या त्या कीर्तीचा अभ्यास करून जगद्गुरु तुकोबाराय म्हणले काय मी पतित कीर्तिवाणो काय वर्णन करू मी त्यांचं कोणत्या अंगानं वर्णन करू कोणत्या स्वरूपाचं वर्णन करू कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांचा महिमा अलौकिक आहे शब्दातीत आहे आणि म्हणून महाराज म्हणू लागले तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणो विषय असा आहे ते इथं येतातच कशासाठी सामान्य माणसाचा येण्याचा उद्देश वेगळा आहे पण साधू पुरुषाच्या जीवनाचा उद्देश कोणता आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणावर अवतार तुमा धरया कर वा वा अवतार तुमा धरया कर क्या बात है अवतार तुमा धरया कर अवतार तुमा धरया कारण अवतार तुमा धरया कर अवतार तुमा धरया कर भले भले कर अवतार तुमा धरया कारण अवतार तुमा धरया बुद्धराया जन जडा जीवा बुद्धराया
जन जड जीवा अवतार तुमा दया करन अवतार तुमा दया करन जन जडा जीव भले भले उद्धराया जड जीवा अवतार दया अवतार तुमा दया अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव साधूचा अवतार कार्य केवळ समाज सुधारणा येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा चांगल्याला तर कोणी जवळ बोलवीन दोषी माणसाला जवळ धरणारा एकच वर्ग येतो म्हणजे साधू विठाल विठाल विठाला विठाला जी का रंजली गांजली त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा दोषी माणसाला जवळ धरतात फक्त दोषी माणसाला या सृष्टीतले जेवढे म्हणून साधू पुरुष जन्माला आले दोषी माणसं संपवले नाहीत त्यांनी दोष संपवले त्यांचे ज्ञानोबरायाची तीच भाषा आहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे पडो म्हणायचे ना विठाल विठाल विठाला 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 दोषी माणसं पवित्र करण्याचं काम साधू पुरुषांनी केलेलं आहे दोषी माणसं तसं पाहिलं तर त्यांचे दोष किती प्रमाणात आहे कोणत्या साधून पाहिले नाही गुणदोषयाती न विचारी काही गुणदोषयाती न विचारी काही बोला बोला गुण दोषयाती न विचारी काही गुण दोषयाती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया ठाव दिला पायी आपुलिया गुणदोषयाती न विचारी काही भले भले गुणदोषयाती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया दिला पायी आपुलिया गुण दोषयाती न विचारी काही गुण दोषयाती न विचारी काही हो दोष काढले नाही साधू पुरुषांनी दोष नाहीसे केले लक्षात ठेव किती दोष होते काही काही लोकांचे दोष शब्दात सांगता येत नाहीत असे होते ब्रह्महत्या राशी पातकी अपार वाल्मिक किंकर वंद्य केला किती पाप होत एक ब्राह्मण मारल्यावर महापाप म्हणतात किती ब्राह्मण मारले होते एके दिवशी एका कीर्तनकाराने मोठ्या महाराजाच्या समोर म्हणजे एक ब्राह्मण मारला एक खडा रांजणामध्ये टाकायचा असे 17 रांजण भरले होते असं म्हणले असं बोलण्याच्या ओघात ते बोलले मी नव्हतो तेव्हा जन्माला आलो नव्हतो मी माझ्या जन्माच्या अगोदरचा विषय सांगायला एक ब्राह्मण मारायचा एक दगड रांजणामध्ये टाकायचा असे किती रांजण भरले होते 17 रांजण भरले होते असे कीर्तनकार सांगू लागले आणि महाराज पाठीमागं बसलेले होते म्हणले मग महाराज झोपल्यासारखे वाटायचे पण काही झोपतच नव्हते उठून बसले महाराज म्हणले होय काय तुम्ही होते का तेव्हा कीर्तनकार बोलताच येईना म्हणजे बा तुमचं ते खरं आहे का मग आमचे हे प्रमाण खरे ब्रह्महत्या राशी पातकी अपार
17 रांजणाचा कुठं हिशोब येतो? एवढं अपार पाप ज्यांच्याकडून घडलं, एवढे दोष महादोष ज्यांच्याकडून घडले, त्यांना देवर्षी नारदाची भेट झाली. नारायणा 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 नारायणा. भाग्याचा उदय देह जोडी संतपाय. एकदम भेट झाल्यावर आता यांचा जो उदीम होता, फरशी कुराड होती म्हणतात. फरशी कुराड म्हणजे काय? 2 टोक असते तिला. एकदम ती कुराड देवर्षी नारदावर उगारल्यावर देवर्षी नारदाचा तो धीर गंभीर आवाज त्यांनी थांबवलं. का मारता म्हणले तुम्ही? का हत्या करता? याच्यातून काय मिळतंय तुम्हाला? माझ्यावर एकट्याची जबाबदारी नाही म्हणली मी. माझ्यावर संपूर्ण परिवाराची जबाबदारी आहे. मी काही केशव महाराज नाही. आणि त्या संपूर्ण परिवाराचा उदरनिर्वाह करण्यामुळे मला नाईलाजाने हे कर्म करावं लागतंय. पण ह्याच्यातून तुम्हाला हे केल्यानंतर, कर्म केल्यानंतर तुम्हाला मदत कोण करेल का? या पापात कोणी भागीदार होईल का? या पापात कोणी हिस्सा घेतील का? घरी विचारून या. म्हणले मी घरी विचारायला चालतो आणि तुम्ही पळ काढा. भगवान देवर्षी नारद म्हटले मी पळायला नाही आलो, पाहिजे तर मला बांधून ठेव. असं म्हणतात, बांधून ठेवलं. आता ही त्यावेळेस मी बी नव्हतो. आता घरी विचारायला गेल्यावर कोण पापात वाली होणार आहे? कोण हिस्सा घेणार आहे पापात? पुन्हा त्याच पावलानं पुन्हा परत आले. हो मज नाही कुणी तुमच्या पाऊला वाचोनी. पुन्हा नतमस्तक झाले देवर्षी नारदाच्या चरणारंदी. आणि मग त्यावेळेस देवर्षी नारदाने कृपा कटाक्ष न्याहाळलं, बोध केला, भजनाचं मार्गदर्शन केलं. आणि त्या दिवशीपासून त्यांनी भजन करायला सुरुवात केली. पण असं म्हणतात, राम शब्द सुद्धा स्पष्ट उच्चारता येत नव्हता त्यांना. ज्या कामाची सवय लागली होती, मारा 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 मारा, उलटच नामस्मरण घ्यायला सुरुवात केली. उलट्या नामस्मरणानं सुद्धा त्यांचे ते संपूर्ण दोष नाहीसे झाले. वाल्मिक तरला उलट्या नामस्मरणा, एका जनार्दनी जाय साधू दर्शना. विठाल विठाल दोषी माणसं संपावेत असं कोणत्या साधूचं धोरण नाही. फक्त दोष संपावेत हेच त्यांचं धोरण आहे. दोषमुक्त महाराष्ट्र झालं पाहिजे, दोषमुक्त सृष्टी झाली पाहिजे, दोषमुक्त देश झाला पाहिजे. कितीही जरी त्याचे दोष असले, त्याचे दोष समुद्र जसा कसंही पाणी आलं तर आत पोटात सामावून घेतो, तसे साधू दोषी माणसाचे दोष पोटात सामावून घेत असतात. विठाल विठाल. समुद्र जसा कोणत्याही प्रकारचं पाणी आलं, आता या चंद्रभागेला आता कुठलं पाणी जात असेल? गाव रसे भरले, पाणी पाठी पाय देत आले, ते गंगा काय म्हणितले परते सर. कोणतंही पाणी येऊ द्या हो, गावा मागील ओहोळ, गंगा न म्हणे अमंगळ. कितीही प्रकारचं पाणी आलं तरी ते पाणी आत सामावून घ्यायची क्षमता त्या समुद्रात आहे बाबा. घेऊन जळाचे लोट, नदी नद्यांचे संघाट, करी उवाड पोट. समुद्र जेवी कुठल्याही प्रकारचं, कितीही प्रकारचं, कसलंही घाण पाणी जसं समुद्र आपल्या पोटात सामावून घेतो, तसे केवढेही दोषी माणसं जरी असतील, ते दोषी माणसं संतांच्या सहवासात गेल्यानंतर ते दोषमुक्त होत असतात. विठाल विठाल. हो, एका लोकांचे दोष काढत गेलो. आळंदीमध्ये ज्ञानोबराला एवढा त्रास झाला, पाणवट्यावर पाणी नाही भरता आलं, मधुकरी नाही मागता आली, खूप अडचणी आल्या. त्या अडचणीवर मात करत गेले, खूप मात केली अडचणीवर. विसोबा सावकार नेहमी वर्मस्पर्शी बोलायचे, नेहमी वर्मस्पर्शी बोलायचे. एके दिवशी आळंदीमध्ये ज्ञानोबराय
मुक्ताईची समजूत घालण्याकरता परत आले. आई वडिलांनी आत्महत्या केली, देहांत प्रायश्चित्त घेतलं. मुक्ताईची समजूत घालण्यासाठी ज्या वेळेस हे भाऊंड आळंदीमध्ये प्रवेश करू लागले, खेटरासह घोड्यावर बसल्या बसल्या विसोबा सावकाराने छातीत लाथ मारली ज्ञानोबारायच्या, खाली कोसळले ज्ञानोबाराय, पुन्हा परतले. अशा अनेक दोष ज्या विसोबा सावकाराकडून घडले, एक दोन नाही सांगता येते. की दिवशी निवृत्ती दादाला मांडे खायची इच्छा झाली. मांडा हा पदार्थच असा आहे, एकदम लगेच करता येत नाही. पोळी केल्यासारखी कांडिल्या कुटिल्या होतो मांडा. आळसे धोंडा आळशी माणसाचं काम नाही ते. एकदम त्याची कणिक तयार होत नाही, त्याला 2-3 दिवस लागतात. असं ते संपूर्ण कणकीचं काम मुक्ताईनं करून ठेवलं. खापर आणण्याकरता ज्ञानोबाराय आळंदीत आले, नाही दिलं खापर. विसोबा सावकारांना नाही मिळू दिलं. निराश होऊन ज्ञानोबाराय ज्यावेळी परतले, जाऊ दे म्हणले. मांडा तिथं लाटून ठेवला होता तोपर्यंत मुक्ताबाईने सांगितलं, दादा खापर आणलं नाही? नाही आणलं म्हणजे. तू चिंता करू नको म्हणली मुक्ताई. योग अग्नी प्रज्वलित केला ज्ञानोबारायांनी आणि योग अग्नी प्रज्वलित करून पाठीवर मांडे भाजले. आता ही मुलं, आपण खापर तर दिलं नाही, मग आता कशावर मांडे भाजतेत म्हणून कौतुक बघायला नाही. काय बघायला? काय म्हणे जाऊ त्याला? कौतुक नाही, खेळखंडोबा म्हणावं. कशी करतात हे मुलं म्हणून आता पाहण्यासाठी, सत्व पाहण्यासाठी ते आले विसोबा सावकार. ज्यावेळेस योग अग्नीनं प्रज्वलित केल्यानंतर ज्ञानोबारायाच्या मुखातल्या अग्निज्वाळा पाहिल्या, ती मांडे भाजलेले पाहिले, आले विसोबा सावकार ज्ञानोबारायाच्या चरणी नतमस्तक झाले. सरक पलीकडे खेच रे म्हणजे. पुन्हा विसोबा सावकारानं पाय धरले. ज्ञानोबाराय शेवटी मोठ्या अंतकरणाचे असल्यामुळे त्यांचे दोष पोटात घातले. ज्ञानोबारायांनी जवळ धरलं. विठाल 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 विठाल. हो, तेच पुढं खेचर स्वामी झाले आणि ते संत शिरोमणी नामदेवरायाचे गुरु झाले. दोषी माणसाला पवित्र करण्यासाठी, दोषी माणसाला सुचिरभूत करण्यासाठी संत इथं अवतार घेत असतात. पुनीत केले विष्णुदासी, संगे आपुलिया दोषी, कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाची गाढी, अशुभ तया पुढे, शुभ होऊन या ठाके. दोष मुक्त देशाला करतात. विठाल विठाल जगाचा उद्धार करण्यासाठी, दोष मुक्त करण्यासाठी, जडजीवाचे उद्धारक जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. बोला बोला बोला. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती. जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती. हला 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 हला. ओढू नको. संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती. देह कष्टवीती परोपकारी, देह कष्टवीती आता न पुरे हिवानी, वा वा. काय वानो आता न पुरे हिवानी.
काय वाणू आता न पुरे ही वाणी 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 काय वाणू आता न पुरे ही वाणी. हो, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे त्यांच्या अवतार घेण्याचे जे उद्देश आहेत, एकच उद्देश आहे, समाज सुधारणा झाली पाहिजे, समाज दोषमुक्त झाला पाहिजे, जडजीवांचा उद्धार झाला पाहिजे. म्हणून अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीव. अजून काय त्यांच्या जीवनाचा हेतू आहे तिसऱ्या चरणामध्ये, वाढावयाच भक्ती भाव धर्म भले भले वाढावयाच भक्ती भाव धर्म भक्ती भाव कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराव्या कारण वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. पुन्हा इथं 4-5 कारणं सांगितली. साधूच्या जीवनाचा उद्देश काय, साधूच्या जीवनाचा हेतू काय, हे हेतू आहे त्यांच्या जीवनाचे. भक्तीचा प्रसार झाला पाहिजे, समाजाने कुलाचार जपला पाहिजे, समाजाने आपला धर्म जोपासला पाहिजे, समाजामध्ये भाव जागृत झाला पाहिजे. हे 4-5 कारणं त्यांच्या जीवनाची हेतू सांगितली. समाज सुखी झाला पाहिजे. 2-3 गोष्टी आहेत. कुत्र्याला गती सहन होत नाही, माणसाला प्रगती सहन होत नाही, आणि साधूला अधोगती सहन होत नाही. विठाल विठाल आता कुत्र्याच्या मागं लागणं साहजिकच आहे, पण मोटरसायकलच्या पण ठीक आहे, मोटरसायकल तरी समजा 2 व्हीलर आहे, 4 व्हीलरच्या आखाडे असे ठराविक आहेत, काही काही आखाडे तिथले कुत्रे जाऊ दे आता. विठाल विठाल 4 व्हीलरच्या मागं लागायलेत. बर काय त्याचा उद्देश आहे, इथून तिथपर्यंत गेलं, तिथपर्यंत गेल्याबरोबर त्याची स्पीड शेवटी मोटरसायकलवाल्याला नाही जाणं, स्पीड कमी करावी लागते. उगं नसलं आपले नुकसान होण्यापेक्षा त्यानं स्पीड केली की ते कुत्रं म्हणते जायात. काय तुला साध्य करायचं होतं मला, माझ्या पुढे पळतो काय. त्याला गती सहन होत नाही. एक कुत्र दुसऱ्या कुत्र्याला त्याची गती कमी करण्यासाठी त्याच्या मागे लागलेले असते. त्याची गती कमी झाली आणि त्यानं शेपूट एकदा खाली घातली की ते म्हणते जायात. माझा एकच उद्देश होता, मला गती सहन होत नाही, माणसाला प्रगती सहन होत नाही. एखाद्याची प्रगती सुरू झाली, एखाद्याबद्दल जास्त लोक चर्चा करतात, समजायचं त्यांना आपली आपली प्रगती चालू आहे. विठाल विठाल हो, मग निगेटिव्ह चर्चा करू द्या, नाही तर पॉझिटिव्ह चर्चा करू द्या, काय होत नाही.
ते प्रगतीचं लक्षण आहे. माणसाला प्रगती सहन होत नाही. आपल्याला जर दुश्मन करायचे असतील ना, स्वतःची प्रगती करून घ्यायची, आपोआप दुश्मन तयार होतील. विठाल विठाल. दुश्मन तयार करायची गरज नाही. आपली एक कोर धरून जर जीवन जगत राहिलो, आपली प्रगती झाली ना, आपोआप दुश्मन तयार होतील. 9वी कोरी एखाद्याने मोटरसायकल आणली, सालं घालून त्याच्या बापाचे नख झिजले, नख लोकांचे सालं घालून, आणि त्याने 9वी कोरी मोटरसायकल आणली, त्याच्या मेहनतीनं आणली. त्या संपूर्ण गावातले लोक मंदिराजवळ त्याचेच पेढे खातात. त्यानं ज्यावेळेस गाडी रेस केली, ते माणसं म्हणते फाट्यापर्यंत जाईल म्हणून नियम नाही. विठाल विठाल विठाल. समाजाला प्रगती सहन होत नाही, नाही सहन होत. शेजारच्या बोरला पाणी लागलं, यानं बोरिंग मशीन दुसऱ्या दिवशीच घेऊन येते. दुसऱ्या शेतात नाही पडत, त्याच्या बाजूलाच. पण याचा कोरडाच बोर गेला. शेवटी त्याला एक जणांनी आयडिया दिली, म्हणला हे असं जमत नाही, विहीर पाड त्याच्या बाजूला. त्याची 7ची मोटर वरूनच चालू लागली, ह्यानं विहीर पाडली धुरडाच. ते म्हणला आता तसं नाही, तिकडं आडवे बोर घे. विठाल विठाल. इतक्याहूनही त्याला काही हाती लागलं नाही. शेवटी त्यानं लावलेला केशर आंबा यानं रातोरात उपटून टाकला. का? प्रगती सहन होत नाही. जगात एकच वर्ग आहे, त्याला समाजाची अधोगती सहन होत नाही. हो, तो म्हणजे साधू आहे. विठाल विठाल विठाल. समाज सुखी झाला पाहिजे असा एकमेव उद्देश समाजामध्ये साधूचा आहे. समाज सुखी झाला पाहिजे, आणि म्हणून त्यांच्या जीवनाचा हेतूच आहे वाढावया सुख. लोक सुखी झाले पाहिजे, भक्तीचा प्रसार झाला पाहिजे. ते इथं आलेच ह्याच्याकरता, इथं आले करता. साधूचा उद्देश काय इथं? विठू भक्तीचा डांगोरा, विठू भक्तीचा डांगोरा, कळी काळा सिदरा. बोला जा बोला जा बोला. हा तुका म्हणे करा, हा तुका म्हणे करा, जय जयकार आनंदे, जय जयकार आनंदे. भले भले. जय जयकार आनंद, जय जयकार आनंद. मला एक प्रश्न पडला होता ध्रुवपदाच, मानलं गड्या, जमलंच ते. पिटू भक्त नाही ते तर मग जमलं, इथं होतं मला. पिटू भक्तीचा डांगोरा. साधू पुरुषाच्या जीवनाचा एकच हेतू आहे, भक्तीचा प्रसार झाला पाहिजे. मोठे महाराज ज्यावेळेस माळ घालायचे, महाराजाच्या जीवनात जेवढे माळकरी म्हणून झाले, त्यांना सुरुवातीला वारी कबूल करून घ्यायचे महाराज. कोणती वारी करतोस? आषाढी करतोस का कार्तिकी करतोस? दोन्ही पैकी एक वारी कबूल केली तरच माळ घालीत होती. आणि माळ घातल्यानंतर एक वारी, एकादशी, आणि तिसरं म्हणजे महाराजाचा शब्दच होता, माळ ठेवलीस देवाची कृपा दृष्टी होईल, माळ जर काढलीस तर सत्यनाश होईल म्हणायचे तुझं. विठाल विठाल तसा त्यांचा हेतू नसायचा. पण आई जशी आपल्या बाळाला म्हणते, बाळा तिकडे जाऊ नको, तिकडे बागुलबो आहे, तिकडे एखादी वीर वगैरे असतील, बाळाचा घात होईल, त्याची तिला काळजी असते, म्हणून ती जशी म्हणते की बाळा तिकडे बागुलबो आहे, तसं महाराज म्हणायचे सत्यनाश होईल तुझा. म्हणजे एकच त्यांच्या जीवनाचा हेतू होता की लोकाला भक्तीचा प्रसार झाला पाहिजे. वाढावया सुख. भक्ती भाव, लोकांच्या अंतःकरणामध्ये भाव जागृत झाला पाहिजे भगवंताविषयी. कारण पारमार्थिक जीवनामध्ये अति महत्वाचं जे भांडवल आहे एकच आहे फक्त. काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन,
विठोबाची शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. शुद्ध भावना अंतकरणामध्ये जर एकदा साधकाच्या निर्माण झाली त्याला देवळात जायची गरज नाही. विठाल विठाल विठाल. आणि चौथा उद्देश म्हणजे धर्म. आपला धर्म जोपासला पाहिजे. निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू घड घडा. आपला निज धर्म आहे भगवंताचं नामस्मरण. आपला कुलाचार आहे कुलाचारी नाम विठोबाची. आपला कुलाचार जोपासला पाहिजे. आपलं कुलवानाला किंमत आहे अकुलवानाला किंमत नाही. विठाल विठाल विठाल. विठाला. कुलाचार जोपासलेल्या लोकांचा आजही जय जयकार आहे. कुलाचार मोडला नाही त्यांनी. रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई पर बचन न जाई. रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई पर बचन न जाई. आपले जे कुलगुरू होते आपल्या कुलामध्ये काही जे कुलाचार जपणारे लोक होते त्या कुलातल्या कुलवान लोकांनी त्यांचा शब्द सांभाळला म्हणून आजही त्या कुळाचं नाव निघते रघुकुल. कुलाचार मोडला नाही. कुलाचार जोपासला. मोडायला काय लागत नाही पण जोपासायला जीवन खर्च करावं लागते. विठाल विठाल विठाल. हो आणि म्हणून साधूच्या जीवनाचा हेतूच आहे कुलाचारी नाम विठोबाचे नामस्मरण जीवनामध्ये जर जोपासलं बस त्या दिवशी साधकाचं कल्याण झालं. या गोष्टी समाजाला शिकवण्यासाठी साधू या ठिकाणी अवताराला येतात. त्यांच्या जीवनाचा हाच हेतू आहे आणि म्हणून या गोष्टी ते आपल्या जीवात जतन सांभाळतात. म्हणून त्यांची कीर्ती शब्दात वर्णन करता येत नाही. कायमी पतित कीर्तिवानो. जसं आईवडिलांचं जीवन समाजावर जीवापाड मुलावर जीवापाड ते प्रेम करतात पण शेवटी त्यांच्या प्रेमात कुठंतरी त्रुटी निर्माण झाल्या म्हणून आईवडिलापेक्षाही संत समाजावर प्रेम करतात. तशीच एक संताला उपमा दिली अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. भले भले तुका म्हण गुण चंदनात अंगी. टाळ 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 म्हण गुण चंदनात अंगी. तुका म्हण गुण चंदनात अंगी. तुका म्हण गुण चंदनात अंगी. तुका म्हण गुण चंदनात अंगी. बोला 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 बोला. तुका म्हण गुण चंदनात अंगी. तुका म्हण गुण चंदनात अंगी. तुम्ही जागी ताबळले. तैस तुम्ही जागी ताबळले. अवतार तुम्हा धराया करण. अवतार तुम्हा धराया करण. तैस तुम्ही जागी संत जन. तैस तुम्ही जागी संत जन. अवतार तुम्हा धराया करण. अवतार तुम्हा धराया करण.
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन. संतांचा सन्मान करत असताना चंदनाची उपमा दिली महाराजांनी. संत चंदनासारखे असतात असं का म्हणायचे महाराजाला? कारण चंदनाचा एक गुण आहे, सर्वांगी श्वास परितो उगला न राहे, सभोवती तरुवर चंदन करीतची जाय. ज्या जंगलामध्ये ज्या अरण्यामध्ये चंदन आहे त्याचा स्वभाव आहे, हे कळी टाकळी चंदनाची, हे कळी टाकळी चंदनाची, हे कळी टाकळी चंदनाची, हे कळी टाकळी चंदनाची. चंदनाच्या संगे बोलया बाबा, टाळे 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 टाळे. चंदनाच्या संगे बोलया बाबा, चंदनाच्या संगे बोरिया बाभळी, हे कळी टाकळी चंदनाची. कोणतेही जरी झाड असले, बोरीचे झाड म्हणजे का लय चांगले, त्याचे काटेच असे आहेत, दारात बोरीचं झाड लावू नये असं म्हणतात. त्याचे काटे असे आहेत, एक जवळ बोलतोय आणि दुसरं म्हणते कोणी बोलवलं होतं. अशी जरी काटेरी झाडं असले तरी सुद्धा चंदनाच्या सहवासात गेल्यावरती चंदन करते, हा त्याचा गुण आहे. कोणत्याही झाडाला हे कळी टाकळी चंदनाची, ते काही झाडं चांगले आहेत का, त्याला काही फळं व्यवस्थित येतात का, त्याचं लाकूड उपयोगाला येते का, त्याचा पाला उपयोगाला येते, अशी काटेरी झाडं सुद्धा त्या चंदनाच्या सहवासात गेल्यावर ते चंदन करतंय. हा चंदनाचा गुण आहे. पण त्यात सुद्धा चंदनात काही उणिवा आहेत. कोणत्या उणिवा आहेत? बाकीच्या झाडाला ते चंदन करतंय, पण काही काही झाडं त्यानं लांब ठेवले, ते म्हणजे बांबूचं झाड आहे, त्याला गाठी असतात म्हणून. म्हणजे गाठीवाले माणसं तिथं आपशी तिथं जमत नाहीत. विठाल विठाल. ज्या बांबूच्या झाडाला, इकडे बघा, गाठीच्या सांगायला मी, गाठी असतात त्या बांबूच्या झाडापुढे ते चंदन हातबल होते. ते सुद्धा झाड ज्या दिवशी साधू पुरुषाकडे आलं त्यावेळेस त्याला सोडलं नाही आणि त्या झाडाला जवळ धरलं. ज्या झाडाला चंदनानं वाळीत टाकलं ते झाड साधू संतानं खांद्यावर घेतलं. वा माझी मनीची आवडी पंढरपुरा नैन गुडी, पांडुरंगी मनोर गोविंदाचे गुणवे दिले. ते चंदन उगाळलं आणि त्याचा गंध त्याच काठीला लावला. ज्या झाडाला, उपेक्षित झाडाला साधू खांद्यावर घेतात, असा साधूचा गुण अधिक आहे. आणि म्हणून साधूचं महिमान अलौकिक आहे, त्यांची कीर्ती अलौकिक आहे, शब्दातीत आहे, शब्दात वर्णन करता येत नाही. म्हणूनच की काय जगद्गुरु तुकोबाराय म्हणले असतील, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. असं आपल्या गाथ्यामध्ये पाठ आहे. मोतीराम महाराजच्या संप्रदायामध्ये महादोषी असा पाठ आहे. कोणताही पाठ असेल तर शेवटी दोषच, शेवटी कुठेही जरी आलं, जड जीव काय म्हणलं काय आणि दोषी म्हणलं काय, जड म्हणलं काय आणि दोषी म्हणलं काय, अर्थ सारखाच आहे. फक्त निर्दोष साबित करणं हे साधूचा उद्देश आहे. निर्दोष झाला पाहिजे समाज, समाज दोषमुक्त झाला पाहिजे. आणि म्हणून त्या साधूंचं जीवन, हो, त्यांची कीर्ती शब्दात वर्णन करता येत नाही. कायमी पतित कीर्तिवानो विठोबा रखुमाई,
जय विठोबा हो. म्हणून आपल्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे वटवृक्षासारखे सावली देणारे शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यात आमच्या गुरुवर्य रामभाऊ महाराज यांच्या या सोहळ्यामध्ये रामानाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या 61व्या सोहळ्यामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी रामायणाचार्य नामदेव महाराज लबडे यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालात. मी नामदेव महाराजाच्या वतीने आपले सर्वांचे ऋण व्यक्त करतो. नामदेव महाराजांच्या स्वप्नात त्यांच्या ज्या संकल्पना, त्यांच्या ज्या मनोकामना होत्या की माझ्या जीवनामध्ये हा सोहळा घडावा, खरंच तो पांडुरंगाने घडवून आणला. आणि तो सोहळा पाहण्यासाठी आज आपल्याला याची डोळा, आपण त्याचे साक्षीदार आहेत. आपण खरे नशीबवान आहेत. मला कल्पनाच नव्हती एवढ्या संख्येनं आपण इथं याल म्हणून. कारण या निवडणुकीचं इतकं चित्र फिरलंय, मला सुद्धा अडचण आणली होती. मी म्हणलं मी नाही थांबत. मी जर आज तिकडं थांबलो ना, त्याचा अर्थ काय निघेल ह्याचं काय सांगता येत नाही. थांबता येत म्हणलं. माझ्या भावाचं कौतुक बघायला मला हजर राहणं भागच आहे. एवढ्या गोष्टी करणं याला काय लागतंय, याला किती कष्ट लागतात त्याची मला परिपूर्ण जाण आहे. आपण एवढ्या संकल्पनेतून आमच्या नामदेव महाराजाच्या हा सोहळा या ठिकाणी साकार झाला. आपण संपूर्ण मंडळी त्यांचं कौतुक पाहण्यासाठी इथं आलो. त्यांना पुढील कार्यासाठी, त्यांच्या उभ्या आयुष्यासाठी पांडुरंगाने बळ द्यावं आणि उत्तर हे त्यांच्याकडून कार्य संप्रदायासाठी करून घ्यावं अशी पांडुरंगाच्या चरणी सर्व संत महंतांच्या, सर्व या ठिकाणी साधकांच्या, गुरुजनांच्या चरणी प्रार्थना करतो. पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. गुण चंदनाचे अंगी गुण चंदना सगळे म्हणा सर्वजण म्हणा, सर्वजण. तुका म्हणे गुण चंदनाचे आतापर्यंत शिस्त ऐसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, संत जन अवतार तुम्हा धराया कर. 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं बसा. अवतार तुम्हा धराया कारण, तैसे तुम्ही जगी संता जन, अवतार तुम्हा धराया कारण. तुम्ही जगी अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जर जीवा, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जरा जीवा, अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया हो शिलाईवाडी म्हणा. झालं झालं बरं. मग आली म्हणा सर्वजण म्हणा. माय अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जड जीव,
अवतार तुम्हारा कारण अवतार तुम्हारा कारण विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हरी जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय खाली बसा आजची जय विठ्ठल जय जय विठ्ठल हरी जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हो नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.